नाशिकमधून बघूयात। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडलाय। या दगडफेकीमध्ये 3 ते 4 पोलीस जखमी झालेत, 5 वाहनांचं नुकसान झालंय। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून समाजकंटकांनी दगडफेक केली। धार्मिक स्थळाभोवतीचा अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक करण्यात आली। यावेळी 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला। मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावामुळे परिस्थिती चिघळली आणि पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावलेली होती। स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या अन्यथा पाडकामाचा इशारा पालिकेनं दिला होता आणि नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गात सुद्धा आज बदल केलेला आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, पुन्हा एकदा नव्यानं जोडलेल्या प्रेक्षकांना आपण सांगूयात हे प्रकरण नेमकं काय आहे, या हिंसाचाराला कधी आणि कशी सुरुवात झाली? श्वेता, नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये एक नाशिक महानगरपालिकेचा ओपन स्पेस आहे आणि या ओपन स्पेसवरती मुस्लिम धर्मियांकडनं दर्गा उभारण्यात आलेली होती। हा जो सगळा ओपन स्पेसचा भाग आहे त्या 100% भागावरती ही दर्गा जी आहे ती बांधण्यात आलेली होती। मात्र ही दर्गा अनधिकृत आहे अशा प्रकारचा आरोप या भागातल्या नागरिकांचा होता। या सगळ्याच्या संदर्भात या परिसरातल्या नागरिकांनी तब्बल 10 ते 15 वर्ष न्यायालयीन लढा दिला, नाशिक महानगरपालिकेमध्ये लढा दिला। नाशिक महानगरपालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला, मात्र पालिकेकडनं ज्यावेळेला कारवाई होत नाही लक्षात आलं त्यावेळेला या सगळ्या लोकांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयामधून या सगळ्याच्या संदर्भात एक निकाल आणला आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं नाशिक महानगरपालिकेनं देखील या अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। गेल्याच महिन्याभरापूर्वी नाशिकच्या या भागामधलं हे अनधिकृत स्थळ हटवावं यासाठी नाशिक महानगरपालिकेचं पथक जे आहे ते मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये या परिसरामध्ये दाखल झालेलं होतं। त्यावेळेला या अनधिकृत धार्मिक स्थळाचा काही भाग जो आहे तो काढून घेण्यात आलेला होता। मात्र त्यावेळेला ही जागा जी आहे ती वक्फ बोर्डाची आहे अशा प्रकारचा दावा जो आहे तो या परिसरामधल्या मुस्लिम धर्मियांनी केलेला होता, धर्मगुरूंनी केलेला होता आणि त्यामुळे ही कारवाई त्यावेळेला थांबवण्यात आलेली होती। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला न्यायालयामध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा गेलं त्यावेळेला न्यायालयाने या सगळ्या प्रकरणातले पुरावे जे आहे ते संबंधित याचिकाकर्त्यांकडे मागितले। मात्र हे पुरावे मुस्लिम धर्मगुरू आणि याचिकाकर्ते जे आहेत त्यांना न्यायालयामध्ये सादर करता आले नाही आणि त्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामध्ये आदेश दिले की हे धार्मिक स्थळ अनधिकृत आहे, हे काढून घ्यावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। आणि इतकंच नाही तर ज्यांनीही या मुस्लिम धर्मियांनी जी याचिका केली होती त्या याचिकाकर्त्यांना देखील सांगितलं की तुम्ही स्वतःहून ही याचिका मागे घेणार असाल तर ठीक, नाही तर आम्ही या सगळ्याच्या प्रकरणात कारवाई करू अशा प्रकारची न्यायालयाने देखील भूमिका घेतली होती। आणि या सगळ्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं 1 एप्रिल रोजी संबंधित दर्गेवरती एक नोटीस लावलेली होती आणि त्या नोटीसमध्ये नाशिक महानगरपालिकेने उल्लेख केलेला होता की पुढच्या 15 दिवसामध्ये ही अनधिकृत जे धार्मिक स्थळ आहे ते आपण स्वतःहून या ठिकाणून काढून घ्यावं अन्यथा नाशिक महानगरपालिका त्यांच्या पद्धतीनं या सगळ्यावरती कारवाई